श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या संपूर्ण कीर्तनाच्या ओरिजिनल कॅसेट मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर। मोबाइल नंबर 9765150088। Baba Raghumadeva
बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपण देव होय गुरु होय गुरु आपण देव होय गुरु पडिये देह भाव गुलाबी वासना पडिये देह भाव गुलाबी वासना अंते अपना पासन्यावे अंते अपना पासन्यावे पडिये देह भाव पुरावे वासना पडिये देह भाव पुरावे वासना निधी दिया
संत महात्मे सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज 100वी पुण्यतिथी सराला भेट. समाधी स्थून महाराजांना 100 वर्ष झाले. आठ दिवसापासून अखंड नाम सप्ताह रोज कथा कीर्तन चालू आहेत. भजन कीर्तन आपल्या विद्यार्थ्यांचे सगळे कीर्तन झाले. उद्या काल्याचं होईल 10 वाजता. थंडीचे दिवस म्हणून घाई करू नका. गार पाण्यानं लवकर स्नान करू नका. ऊन पडू द्या, शांततेनं वागा. आज पुण्यतिथी आहे. निमित्तानं पुण्यतिथीच्या आजचा हा अभंग. तुकाराम महाराज एक संत महात्मे. जयाती वदे पूर्ण वेदांत वाणी. कसे हो म्हणावे तयाला जीवाणी. परब्रह्मरूपी असा तुकावा. तया ते तुकी कोण दुजा तुकावा. राघवे सागरात पाषाण तारिले. राघवे सागरात बेटाचा फार आवडधोबडपणा होता. गौरीतून मठात जाताना मध्यंतरी गवत उगवत होतं सगळं. आज तिथं फरशी आहे. आम्ही पावसाळ्यात गवत काढत होतो तिथून. तेव्हा कुठल्या कुठं आज काय परिस्थिती होती आणि काय कोणीकडच्या कोणीकडे आज बेटाची अवस्था. मुंबई पुण्याला शोभावं याच्यापेक्षा तिथं तरी मंदिर असतील, तिथं तरी याच्यापेक्षा आणखी काय शोभा असणार. याच्यापेक्षा काय करणार. तेव्हा पुणे मुंबईच्या मोठमोठ्या मंदिराच्या धर्तीवर आपलं हे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं गंगेच्या पोटातलं बेट आहे. हे जंगलातलं बेट आहे, अरण्यातलं बेट आहे. आणि या बेटाला जसं कृष्णाची द्वारका समुद्रात, तसं आज कृष्णाच्या द्वारकेप्रमाणे गंगागिरी महाराजांचं गंगेच्या पोटातलं बेट आहे. आणि द्वारकेप्रमाणे आज शोभत आहे. द्वारका कृष्णानं रंगवली. द्वारकेचं वर्णन म्हणजे बुडाली द्वारका, ती राहिली नाही. आज हे गंगेच्या पोटातलं बेट कृष्णानं द्वारका रचले, तसं आमच्या आर्यम वाणी साहेबांनी हे बेट सगळं द्वारकेप्रमाणे सुशोभित केलेलं आहे. तेव्हा साहेबांना जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. फार चांगलं झालंय. आमचा समाज आहे सगळा शेतकरी आहे. आपल्यात कोणी काळ्या बाजारवाला नाहीये, 2 नंबरच्या पैशाचं कोणी नाहीये. म्हणून आपल्याला मोठमोठे काम नाही करता येत. शहरात असतात लोक, व्यापारी असतात, मोठमोठे कारखानदार,
उद्योगपती, धनपती, लोकोपती, करोडपती, आणि ते काही 100-50 मिळाले तो कोट्यावधीचं धन वाटेल ती गोष्ट त्यांना सहज करता येते. दसकी लकडी एक का बोजा. आता आपले खेडीपाडे सगळे, आज शेतकऱ्याला शेतात पीक नाही, घरात खायची पंचायत, कशी बेटाची द्वारका आपण करावी तुम्ही सांगा ना. तरी परंतु बेटाचा परमार्थ हा चालत आलेला जसा आहे तसा अद्याप चालू आहे. परमार्थ चालू आहे, सप्ते चालू आहेत ना हो. एक सप्ताह म्हणजे किती पैसा खर्च होतो काय त्याला ताळमेळ आहे का? सप्ताह म्हणजे सोपी गोष्ट आहे का? काही लाख रुपये खर्च होतात ना हो श्रावणातला सप्ताह, आणि एरवी सप्ते चालूच आहेत. आपल्या हा परमार्थ करणाऱ्या लोकांचा पैसा खर्च होतो ना. आणि म्हणून तर या बेटामध्ये लोकाला पैसा खर्च करायला शक्ती राहिलीच नाही ना. तिथले तिथंच शक्ती आटते, खर्च होतो वर्षाच्या वर्षाला. सारखे परमार्थामध्ये लोकांचे खर्च चालू आहेत. म्हणून तुम्हाला काही करता आलं नाही बेटामध्ये. बाकी परमार्थ आपला कुठं आडलेला नाही, कुठं गुंतलेला नाहीये, आणि नको तेवढा परमार्थ वाढलाय. खर्चही तसाच वाढला ना हो. बेटात पुण्यतिथी मी पहिल्यांदा केली. मी स्वतः पुण्यतिथी महाराज होते. बेटात आपला जो चौक आहे तो एकीकडून मठ आहे, एकीकडून ओरी आहे, एकीकडून तो घाट आहे, तो मधला भाग आहे आपला मंडपाचा. तिथंच काल्याचं कीर्तन मी केलंय. त्या चौकात काल्याचं कीर्तन केले, पुण्यतिथीचं कीर्तन तिथंच केलंय. वाढता वाढता हा समाज आज वाढलेला आहे. आज काही लाखावर गेलेला समाज आहे हा. लाखावर समाज गेला म्हणजे तो खर्चही तसाच गेला असेल ना हो. समाज जिथं बसवतो, उठतो, जमतो, त्यांच्याकरता एवढं काही ना काही काय होईना, पाणी का होईना. आज आपल्या इथं पाणी नव्हतं, पाण्याची सोय झाली. पाण्याची सोय गंगामाईने काल परवा पाणी दिलं. आज लाईन भांडून आणली साहेबांनी, स्ट्रीट लाईट आता पूजा करायला. अहो आपल्याला टाकीचं पाणी तर संपलं हो मगाशी. हॉटेलवाल्याला चहाला कशाचं पाणी, तुम्हा आम्हाला प्यायला कुठलं पाणी. साहेबांच्या वगैरे भांडून तोंडून हे लाईनही चालू झाली, लाईट चालू झाले, आणि पाणी चालू होईल. टाकी भरून घ्या, समाज आहे. आणि गंगेला मी काल परवाच खोदलंय ते घाटाच्या पुढं. माझ्या मनामध्ये होत की एक टाकी एवढ्या यात्रेला कशी पुरणार, आणि एक काय 10-5 नळ आहेत. एवढी मोठी यात्रा, रात्रंदिवस लोक, आणि लाईन जर नसली तर टाकी संपली तर कसं होणार. म्हणून आमच्या मुलांनी आणि आम्हाला काही लोकांनी सहकार्य केलं महाराज. घाटाच्या पुढचा मी विहीर खोदली. ती विहीर म्हणजे थोडंसंच पाण्याकरता खोदायचा प्रयत्न करता करता चांगली विहीर झाली. ती विहीर म्हणजे काहीतरी छोटसच रूप आहे, आड या पद्धतीनं. पण पाणी असली तर या सगळ्या यात्रेला, हॉटेलवाल्याला, तुम्हा आम्हाला पिऊन पुरेल एवढं पाणी. गोड पाणी, काळा भोर पाणी, चांगलं पाणी. खडक फोडला तिथं, खडकात पाणी निघाले, वर पाणी निघाले, खडकात निघाले. गंगामाईने पाणी दिले. हे यात्रे करता दिलं, तुमच्या करता दिलं. गंगागिरीजी महाराजांनी दिले, गंगामाईने दिले, देवानं दिले. खडकात पाणी कसं, जो आम्ही दगड फोडला देतो, ते बास्टिंग का काय घेऊ दगड फोडलाय तिथं. तो दगड फोडलाय, तिथं कसं पाणी आहे.
देवाने त्याला का म्हणू नये आम्ही? पाणी लागतच नाही, आणि एवढं पाणी आहे की आज तुम्हाला लागेल तरी यात्रेला पुरल, आणि ते पुन्हा वर आहे. थकले काय? अहो गारठ्याला थंडी वाजायला मला बोलता येईना म्हणे, आता काय बोलू तुम्हाला? साहेबांनी मला आणलं, मी येणार नव्हतो, आणि आलो तर मी एक आपण म्हणून जाणार होतो. हे साहेबा म्हणून मला उभं राहावं लागलं. आता ते 8 दिवसाचे उभे आहेत, रात्रंदिवस येत आहेत, जात आहेत, पाहतायत, करतायत. या पुण्यतिथीला, ही सगळी पुण्यतिथी साहेबांच्या योगाने. आजची ही पुण्यतिथी 100वी, उद्या काल्याचा प्रसंग आहे. सकाळी 10 वाजता जमा. दिल्लीला पाऊस पडला, बर्फ पडतोय. काश्मीरात पाऊस पडतोय, बर्फ पडतोय. हिमालयावर पाऊस आणि बर्फ पडतो. त्या बर्फाची थंडी आहे ही, पावसाची थंडी आहे ही, आणि थंडीला जपून वागायला पाहिजे. काही लोक थंडीने मेलेच आहे. आपण जपून वागा, देव जगविल आपल्याला. जपून वागा. थंडीशी फार कुस्ती खेळायचा प्रयत्न करू नका. आगीशी कुस्ती खेळू नये. थंडीशी तरी कुस्ती खेळून काय उपयोग? जपूनच वागावं लागेल. पाणी झालं, हे जे पंचमहाभूत आहेत यांना जपूनच वापरावं. सुखाचे ते सुखी करतील, सुखाचे होतील, पण त्यांच्याशी कुस्ती म्हटलं म्हणजे मग अवघड. पाण्याची कुस्ती, पाण्यात पोहणारा बुडतो. अग्नीनं असं चिमणी अंगावर पडली तर माणूस जळून भाजतो आणि मरतो. मग काय खेळ चांगला आहे का अग्नीशी? वाऱ्याचे खेळ चांगला नाही, अग्नीचे खेळ चांगला नाहीये, थंडीचे खेळ चांगला नाहीये. जपून वागावं. हे जग आहे. ऊन वारा थंडी आहेच, आणि हे जीव आहे. या थंडीमध्ये किती जीव मरतील, पाण्या वाचून किती जीव मरतील. झोपत. पाऊस कमी आहे, जगात पाणी कमी आहे, गावगाव पाणी कमी आहे. भारतात आपले 30 तार आहे, आपल्या जवळपास काय? अहो किती गावाला पाणी नाहीये, आणि अजून थंडीचे दिवस आहेत, उन्हाळा यायचा आहे. कुठे पिक? काय शेतकऱ्यांनी तरी करावं. अशा परिस्थितीमध्ये ही पुण्यतिथी, एवढा मोठा हा आजचा रंग, ही आजची शोभा. बेटाजवळ काय हो? बेट हे दरिद्री संस्थान आहे. इथले महाराज एक महान साधू सत्पुरुष आहेत. गंगामाय चांगली आहे, गंगामायच आहे, आणि बाकीचे देव मंदिर आहे ते देवच आहे. एवढं सगळं चांगलं आहे. गंगेचं काही बिघडत नाही, देवाचं काही बिघडत नाही, महाराज समाधिस्थ आहेत, त्यांचं काही बिघडत नाही. सगळं बिघडतं आपण जीव आहोत. आपल्याला जगायचंय, आणि ही आघात सहन करायची शक्ती पाहिजे, आणि ती शक्ती मिळवावी, कमवावी. या जगात चांगल्या रीतीनं जगावं. जगावा, संसार तर सुंदर करावा, आपल्या शक्तीप्रमाणे जसा करता येईल तसा. वाटतील त्या इच्छा असतील तसा घडेलच असं नाहीये. तरी परंतु चांगला करायचा प्रयत्न करावा परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं. कदाचित आमचा सुदामदेव होता, ढुंगणाला वस्त्र नव्हतं धड. सुदामा ब्राह्मण कैसा दरिद्र पिढीला, म्हणून धावून या तुझ्या भेटीशी आला.
मुष्टीभर पोळ्यासाठी गाव सुवर्णाचा देतो. सुदामदेव भगवान श्रीकृष्ण परमात्मा गुरु सांदीपनी एकत्र शिक्षण घेतलं हो. भगवंताच्या संगतीला सुदामदेव गुरुग्रही, शिक्षण एकत्र, म्हणजे मग सुदामदेवाचे मित्र झाले ना. शिक्षणाला एकत्र दोघं म्हटल्यावर गुरुबंधू मित्र, दोघांचं मोठं त्याच वेळीचं प्रेम. शिक्षण संपलं, गुरुच्या आज्ञेनं दोघं आपापल्या परिस्थितीनुसार गेले. भगवान गेले तर द्वारकेचा राजाच झाला. सुदामदेव गेले, त्यांची सुदामपुरी. ते सुदामदेव काय दारिद्र्य, बायको आहे, स्वतः आहेत, पोरबाला आहेत, ब्राह्मण, काय कोणी कोण काय मिळायचं त्याच्यावर जगायचं. कधी आहे खायला, कधी नाही. तरी परंतु तो सुदामदेव असा संतुष्ट, संतुष्ट सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चया. संतोषा उत्संगी दिसले घर, संतोषे एव पुरुषस्य परम निधानम. बोलायला सोपं आहे, सांगणारे सांगतात, वाचतो आपण बोलूही, पण परिस्थिती अवघड असते. संतोष परिस्थितीनं राखणं फार अवघड. सुदामदेवाची दारिद्र्याची अवस्था, पण संतोषित, कधी खायला आहे कधी नाही, पोरं बाळ उपासली. गोष्टी निघाल्या, बायकोला गोष्टी सांगायच्या. काय सांगू तुला, काय गोष्टी सांगता. अहो राजा आहे तुमचा मित्र, तर प्रेम आहे. काय त्याचं माझं प्रेम. अहो ठीक आहे ना सगळं, मग जा ना मित्राकडं, आणा ना पोरा बळाला काही दोन घास खायला. पण ती बायको गडबडते. संसारातले धक्के साधू संत सहन करतात. संसार साधू संतांना काही करू शकत नाही. संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन. जिंकावा संसारीने नावे तरी शूर. हे काय संसाराला भितात, महात्मा भीत नसतात. गारुडी सापाला भीतो का? महात्मा संसाराला भीत नसतो. सुदामदेव आहे परिस्थितीनं बायको गांगरते हो, गांगरून गेली. सुदामदेवाच्या गप्पा गोष्टी चालू, काय माझा मित्र, तो कृष्ण माझा मित्र, द्वारकेचा राजा आहे. तुमच्या गप्पाला ऐकून ऐकून काय करावं. मित्र आहे, तो राजा आहे, पोरबाला खाण्यावर मारतात. तू राजा आहे मित्र तर जा ना. मग पहा, थंडी फार आहे. तुम्ही बसलेले आहात तरी पण थंडी वाजतेच. मला सुद्धा येतं, थंडी वाजते. आणि बर्फ पडतो कुठं, दिल्ली, काश्मीर, हिमालयात.
पाऊसही पडतोय, ती थंडी आपल्याकडे आलेली नाही. मला नका काय करू का. आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं की आजची ही रात्र कशी काढता, कुठं काढता. अभंग घेतलाय खरा मी. महाराजांची 100वी पुण्यतिथी आहे, सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची. श्रावणात झाल्यानंतर आपली चालू वहिवाटीप्रमाणे करीत आलो म्हणून ही 100वी वहिवाटीची पुण्यतिथी. आणि समाजाने आग्रह केल्यामुळे ही पुण्यतिथी करण्यात आली. आता श्रावणात जरी झाली पुण्यतिथी तरी यायला पूल आहे, अडचण नाहीये, पटांगण आहे, सगळं काही. लोकप्रिय माननीय आमदार वैजापूरचे आर्यम वाणी साहेब यांनी आपल्या ह्या फार सोयी केल्यात. अडचणी सगळ्या निवारण झाल्या. त्यांचे शतशः सहस्रशः आपण आभारी आहोत. आमचा समाज आभारी आहे. समाजाची सेवा आहे, मोठी सेवा आहे, चांगली सेवा आहे. हीच ईश्वर सेवा आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायेया. जनता जनार्दनाची सेवा आमच्या आर्यम वाणी साहेब, लोकप्रिय आमदार वैजापूर, बेटाची फार सेवा केली, मोठी सेवा केली, जनता जनार्दनाची सेवा केली. आज जे बेटा दिसते ते सगळे याला कारण आमदार आर्यम वाणी साहेब आहेत. स्वतः थंडीत राहताय तो असतो की तर नकोय त्यांनी राहायला इतकं 8 दिवसापासून आणि बऱ्याच दिवसापासून सारखं त्यांचं लक्ष आहे बेटावर. सगळी सुधारणा त्यांनी घडवून आणलेली आहे. मी स्वतः काही केलेलं नाही, आमच्या ट्रस्टीने काही केलेलं नाही. आमच्याजवळ काही नाहीही, करणार काय. त्यांच्या काय देवानं बुद्धी दिली, त्यांच्या मनात भरलं, त्यांनी सगळ्या वाटतील त्या सगळ्या सोयी इथं आहेत. पुण्यतिथीला आज 1 जानेवारी 2003 या स्ट्रीट लाईटचं उद्घाटन झालेलं आहे. आताच जे लोक गेले पुण्याचे, स्ट्रीट लाईटचं उद्घाटन झालेलं आहे. वैजापुराहून तासभर भांडून त्यांनी वीज बोलावली तर घेतली ओढून, नाही तर वीज आज भेटली नसते आपल्याला. आजची पुण्यतिथी काय आणि बेटाचं सगळं हे स्वरूपाचं काय, हे सगळं लोकप्रिय माननीय आमदार वैजापूरचे आर्यम वाणी साहेब यांच्यामुळं आहे. त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडं माझ्यानं होतही नाही वर्णन. त्यांना आपण सर्वजण धन्यवाद देऊया. आम्ही सर्व समाज तुमचे आभारी आहोत. तुम्ही मोठं काम केलं, समाजाचं काम केलं, चांगलं केलं. श्री गंगागिरी महाराजांची सगळी सेवक भक्त मंडळी ती, आम्ही काय कोणाला याचना केली नसती, करणारही नाही. इतका बोलतो मी, वेळ झालाय.
थंडीचा वारा गार सुटलेला आहे. पुढचं कीर्तन मी काय करणार? अभंग अभंग कसा मला सगळा सांगता येईल, बोलता येईल? मग त्याच्यापेक्षा आता इथं आपण ठेवलेलं बरं. उद्या सकाळी या कालेच्या कीर्तनाला 10 वाजता, कारण सकाळी थंडीच आहे, लवकर उठणं होत नाही. 8 वाजेपर्यंत ऊन पडतं पण थंडी राहते. 9 ते 10 वाजेपर्यंत थंडी आहे. तेव्हा उद्या सुद्धा 10 वाजता या. गार पाण्यात स्नान सकाळीच करू नका, घाई करू नका. आपण जगू तर परमार्थ करता येईल. गडबड सडबड करून कसंही वागावं, धसडम फसडम असं नका वागावं. शरीर आहे, शरीराला जपावं. संसारी माणसं जपतील, विषयासक्त लोक जगतील. ते जगतील, ते संसारात विषयाकरता जगतील. आपल्याला परमार्थ करता जगायचे. संसारात जसं या शरीरानं चैन चमन मजा करता येते, तसं या शरीरानं परमार्थ करता येतो ना हो. हे शरीर परमार्थाचं साधन आहे. म्हणून भक्तांनाही देवाच्या भक्तीचं साधन आहे शरीर. शरीर नसेल तर भक्ती कशी करता येईल? घेईन जन्मांतरे हीच करावया खरे, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. देवाच्या भक्ती करता मनुष्य जन्म, देवाच्या सेवेकरता मनुष्य जन्म. आपण आज थंडीत बसलोय, कथा कीर्तन ही देवाची सेवा आहे. कथा कीर्तन काय आहे? सटर पटर पाव बटर कीर्तन नाही काही. हे कीर्तन आपले सगळे देवाच्या सेवेचे कीर्तन आहेत. कीर्तन म्हणजे संतांची सेवा, कीर्तन म्हणजे देवाची सेवा आहे. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन काय साधी गोष्ट आहे काय? कर्मणूक नव्हे. कर्मणुकीचं कीर्तन म्हटल्यावर मग कर्मणुकीचा तमाशाही आहे. मग तमाशा आणि कीर्तन ही एक योग्यता करता काय? कर्मणूक करून. तमाशा, सिनेमा, नाटक हे कर्मणुकीचे साधन आहे. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करो हरि कथा. म्हणजे भजन म्हणजे नामस्मरण म्हणजे समाधान आहे. परमार्थ समाधान आहे. सगळ्याला होत नाही, घडत नाही. विठ्ठल विठ्ठल
विमान आलं, हार घातला, आनंद झाला. असंच देवाचं विमान आलं तर किती आनंद होईल. परमेश्वर आपणाला शतायुषी 100 वर्षाचं आयुष्य देऊन 100 वर्षाच्या पुढे आपल्याला आणि आयुष्य भेटावं, देवाकडून भेटावं, देवानं जगवावं. जीवेत शरदा शतम, 100च्या वर, 100 वर्षाच्या वर आपण जगा, लोकसेवा करा. जनता जनार्दनाची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे. विठ्ठल विषय ठेवून देतो. उद्या काल्याचं कीर्तन आहे. 100वी पुण्यतिथी सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची. श्रावणातली एक 100वी पुण्यतिथी होऊन गेली. श्रावण वद्य पंचमी ते अमावास्येपर्यंत, अष्टमी ते अमावास्येपर्यंत कालाय सप्ताह झाला होता. पुण्यतिथी झाली. ही आपण पाण्यामुळं गंगेच्या पुढे ढकलली 4 महिने. ही आपण लोकांच्या सोयी करता करत आलो. ती ही पुण्यतिथी 100वी ती पण लोकांच्या आग्रहामुळे साजरी होत आहे. आज महाराजांची पुण्यतिथी 100वी. उद्या काल्याचं कीर्तन अभंग घेतला. आज सांगायला तर वेळ कुठे हो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण देव होय गुरु, होय गुरु. आपण देव होय गुरु. पडिये देह भाव गुलाबी वासना, पडिये देह भाव गुलाबी वासना. मच्छाचा जो डोळा डावा उजवा जो असेल तो ठरल्याप्रमाणे
खाली पाहायचं आणि वर बाण मारायचा आहे, खाली पाहून कडेत, आणि त्या मत्स्याच्या डोळ्याचा भेद करायचा आहे. खाली पाहून तो फिरता मासा आहे आणि त्या माशाला खाली पाहून वर धनुष्य बाण सोडायचा आहे. त्या मत्स्याचा डोळा जो छेद करील त्यालाही द्रौपदी मिळेल. साधी गोष्ट आहे का द्रौपदी? कोणी यावं लुंग्या सुंग्यानं उपट सुंब्यानं काय आपलं काही करावं की आपलं काही घेऊन जावी. द्रौपदी म्हणजे द्रौपदी. द्रौपदीनं कौरव पांडवाचं युद्ध घडवून आणले. महाभारत जे घडलं ते द्रौपदीनं घडवले. साधी स्त्री आहे काही ती. द्रौपदीने घडवले आणि द्रौपदीने घडवले तो दुष्ट मारले गेले ना, तिनं घडवले तो गंमत म्हणून घडवले किती, चैन म्हणून नाही. भरसभेत तिला विवस्त्र करतात म्हणजे कोण आहे ती? त्याचा परिणाम असा झाला की सगळे मेले. आणि हा गुन्हा घडल्यामुळं पांडवाला करावं लागलं ना, करता आलं ना. ज्यांना मारलं त्यांचं तरी काही गुन्हा पाहिजे का नाही? विनाकारण पांडव खूप आहेत समर्थ म्हणून काही कोणाला मारायचं काही त्यांनी? त्यांचा गुन्हा केलेला आहे. द्रौपदीला व्यवस्था करायचा प्रयत्न केलेला आहे. द्रौपदीने केस मोकळे सोडले, तिला केस धरूनच ओढून नेले. तिनं प्रतिज्ञाच केली, ज्यानं माझ्या केसाला हात घातला त्याच्या रक्तानं माझे केस, मी रक्तानं केस भिजवीन आणि मग केस बांधीन.